नमस्कार. संदेश यूट्यूबवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करण्यात येत आहे. जगामध्ये काय घडतं आणि त्यातून काय बिघडतं हे कधी आपण लक्षातही आणलेलं नव्हतं, पण त्याची झळ कशी आपल्याला बसलेली आहे याचे परिणाम आता आपण सर्वजण पाहत आहोत. आता जगाच्या पटलावर घडणाऱ्या ज्या घटना आहेत ह्या केवळ राजकारणापुरत्या मर्यादित राहत नाहीत, तर त्या थेट आपल्या सर्वसामान्य माणसांपर्यंत येऊन पोहोचतात आणि त्याचे हादरे अक्षरशः कुटुंबाला भोगावे लागतात, अशी स्थिती निर्माण झाली आहे. इराण आणि अमेरिकेचं जे युद्धाचा भडका हा फेब्रुवारी महिन्यामध्ये सुरू झाला आणि आजच त्याच्यामध्ये एक 15 दिवसाचा थोडासा सोरपेरा म्हटलं तर हरकत नाही तो मिळालेला आहे. परंतु या युद्धजन्य परिस्थितीमुळं जागतिक व्यापारावरती मोठा विस्कळीतपणा आलेला आहे आणि मोठा परिणाम पण झालेला आहे. आता त्याचे गंभीर परिणाम जगातल्या इतर देशापेक्षा आपल्या देशाला आणि विशेषतः आपल्या शेतकऱ्यांना आणि विशेषतः आपल्या करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना फार मोठा त्याचा फटका बसलेला आहे. केळी उत्पादकाचे तर म्हणजे त्यांचं जे काही हाल आहेत ते कोणीच विचारू शकणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली. आता जेव्हा युद्ध सुरू झालं तेव्हा असं वाटत होतं की पेट्रोल, डिझेल, गॅस या गोष्टीची टंचाई होईल, कोरोनासारखी स्थिती, लॉकडाऊन निर्माण होईल वगैरे वगैरे चर्चा सुरू होत्या. पण तसं काही घडलंच नाही. त्या दृष्टीनं देशाचे पंतप्रधान आणि सर्वच त्यांनी जी काही यंत्रणा राबवली त्याचा खूप चांगला परिणाम झाला. पण त्याचा जो फटका बसला तो फटका बसला शेतकऱ्याला. आता जेव्हा युद्ध सुरू व्हायचं होतं तेव्हा म्हणजे जर आपण फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात जर पाहिलं तर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये केळीचा बॉक्सचा दर साधारणतः 22-24 म्हणजे 18 रुपयापासून 24 रुपयापर्यंत बॉक्सचा दर होता. तर कॅरेटचा जो दर होता तो 11 रुपयापासून 17-18 रुपयापर्यंत होता. आणि जी काही सुट्टी केळी होती, खराब केळी होती, ती 5 रुपयापासून 10 रुपयापर्यंत होती. आणि जेव्हा हे युद्ध सुरू झालं आणि युद्ध सुरू झाल्यानंतर सर्वात प्रथम म्हणजे निर्यात थांबली आणि निर्यात थांबल्याचा परिणाम असा झाला की आपल्या ज्या काही केळी होत्या त्या कंटेनरचे जे कंटेनर होते ते कंटेनर जहाजातून म्हणजे जहाजच पुढे गेले नाही. काही जहाजं निम्या रस्त्यातून परत आली, काही जहाजं थांबली, महिना झालं जहाजात गेले नाही. आणि पर्यायानं शिपिंग कंपनीनं त्याच्या संदर्भामध्ये जे काही दर वाढवले त्यामुळे तो जो माल होता तो माल एक तर थांबला, एक तर गेलेला माल प्रचंड त्याच्या किमती वाढल्या आणि त्यानंतर खरेदी थांबली. आता यामुळं अशी परिस्थिती झाली की सर्वात महत्त्वाचं म्हणजे केळी खरेदी करणं थांबलं. या संदर्भामध्ये आपल्या केळी एक्सपोर्टचे जे काही प्रमुख आहेत किरण ढोके यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितलं की या युद्धामुळं आंतरराष्ट्रीय शिपिंग जी व्यवस्था आहे ती पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे. आणि ही व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाल्यामुळं त्यामध्ये जहाजं थांबली, काही जहाजं बंदरातच महिने राहिली आणि त्याचे जे काही दर आहे ते 4 पट 5 पट वाढले. अशा स्थितीमुळं एक्सपोर्टचा जो माल आहे तो माल थांबला आणि त्या माल थांबल्यामुळं जीवनामध्ये सगळं गणितच बिघडून गेलं. आता अशा स्थितीमध्ये एक परिस्थिती निर्माण झाली की जो केळी उत्पादक आहे त्याचा माल मात्र काही उठला नाही आणि मग तो माल तिथंच राहिला. या संदर्भामध्ये आणखी देवळालीचे जे व्यापारी आहेत ईश्वर गोसावी यांनी पण एक अतिशय अचूक अशी माहिती दिली. त्यांनी सांगितलं की मोठ्या बाजारपेठामध्ये तयार होणाऱ्या ज्या केळीपैकी जी काही मागणी आहे स्थानिक मागणी फक्त 25%, म्हणजे जी काही केळी तयार होते त्याची स्थानिक मागणी फक्त 25% आणि 75% माल जो आहे तो मागणी नसल्यामुळे पडून राहतो आणि त्यामुळं निर्यात ही फार गरजेची आहे आणि निर्यातच थांबल्यामुळं केळीला कुठल्या प्रकारे भाव मिळाला नाही. आता या उलट जर आपण पाहिलं तर उत्पादन जास्त आणि मागणी कमी असल्यामुळे केळी काही विकली नाही आणि याचा फायदा मात्र अनेकांनी उचलला. विशेषतः काही भुरटे व्यापारी आहेत की या भुरट्या व्यापाऱ्यांनी या परिस्थितीत इतका गैरफायदा घेतला की
शेतकऱ्याचा लाखो रुपयाचा माल अगदी काही हजारात घेतला आणि दुर्दैवाने ती रक्कम सुद्धा शेतकऱ्याच्या हातात दिलेली नाही. म्हणजे 1 एकर केळी उत्पादन करण्यासाठी ज्या शेतकऱ्याने 1.5 ते 2 लाख रुपये खर्च केले, त्या शेतकऱ्याला त्याच्या म्हणजे जी काही रोप आणली त्या रोपाचा सुद्धा पैसा मिळू शकला नाही, अशी स्थिती निर्माण झाली. म्हणजे यामध्ये या ज्या काही भुरट्या व्यापाऱ्यांनी जो त्रास दिला त्यामुळे शेतकरी खूप त्यामध्ये गाळामध्ये गेला. आता यामध्ये आणखी अशी अवस्था झाली की शेतकऱ्याचं कर्ज, पाणी, वीज, मजुरी, खतं, औषधं या सगळ्या गोष्टीचा खर्च त्याच्या अंगावरती पडला. बऱ्याच वेळेला अशी परिस्थिती झाली की केळी तयार आहे, ग्राहकच नाही. अहो 2 रुपयांनी, 3 रुपयांनी, 4 रुपयांनी, काही तर शेतकरी म्हणले फुकट घेऊन जा, पण तरी सुद्धा व्यापारी मधल्या पिरियडमध्ये नेत नव्हते. आणि त्यामुळं अशी परिस्थिती झाली की केळीच्या शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालं. आणि हे जे नुकसान आहे हे नुकसान कुठल्याही परिस्थितीमध्ये भरून येत नाही. मग यासाठी खऱ्या अर्थानं आपल्याला एक काम केलं पाहिजे आणि ते काम म्हणजे की शासनाने यासाठी एक बोर्ड निर्माण केलं पाहिजे. जे बोर्ड की ज्या बोर्डामुळं व्यापारी त्यांना अधिकृत परवाना मिळेल, शेतकऱ्याचे पैसे बुडणार नाहीत आणि त्यामुळं शेतकऱ्याला जी काही सेवा आहे ही सेवा चांगली मिळेल. आता याचबरोबर यासाठी जी काही सक्षम केळीच्या दृष्टीनं केळी संशोधन केंद्र निर्माण झालं पाहिजे. केळी संशोधनाबरोबर केळीचं जे काही हमी भाव आहे तो हमी भाव ठरवला पाहिजे. म्हणजे ज्या ठिकाणी जळगाव, रावेर अशा भागामध्ये त्यासाठी हमी भावाचं नियोजन केलं जातं किंवा त्या दृष्टीनं त्या ठिकाणी माल खरेदी केला जातो. पण सध्याच्या स्थितीमध्ये आपल्याकडे तशी कुठलीही परिस्थिती नाही. त्याचबरोबर जे काही शिपिंगचे दर आहेत ते दर योग्य केले पाहिजेत. शासनाने निर्यातीसाठी प्रयत्न केला पाहिजे. आता समजा अरब राष्ट्रामध्ये प्रॉब्लेम आहे तर इतर जपान आहे, इटली आहे, रशिया आहे अशा ठिकाणी या केळी एक्सपोर्ट करण्यासाठी शासनाने जर लक्ष दिलं तर निश्चितच प्रकारे त्याचा फायदा होऊ शकतो. याचबरोबर या केळीपासून जे आहेत इतर उपपदार्थ जे बनवले जातात, वेपर्स बनवले जातात, त्याचबरोबर कागद बनवला जातो, त्याचबरोबर धागे बनवले जातात, त्याचबरोबर त्याच्यात केमिकल बनवले जातात, तर केळीची पावडर बनवली जाते. आता हे जे उपपदार्थ आहेत हे उपपदार्थ बनवण्यासाठी निश्चित प्रकारे आपण त्याला शासनाने प्रोत्साहन दिलं पाहिजे. त्याचबरोबर केळी काही असा जर प्रश्न आला तर किमान काही दिवस तरी ही केळी थांबली पाहिजे, ठेवता आली पाहिजे. यासाठी कोल्ड स्टोरेजची निर्मिती झाली पाहिजे, ती निर्मिती केली पाहिजे. म्हणजे हे काम करण्यासाठी शासनाने आणि शेतकऱ्यांनी सुद्धा निश्चित प्रकारे प्रयत्न केला पाहिजे. जर या बाबतीत दुर्लक्ष झालं तर जे नुकसान होतंय ते फार मोठं. याचा परिणाम असा झालाय सध्या की सध्या संपूर्ण बाजारपेठ ठप्प झाली. आपल्या तालुक्यातले जर पाहिलं तर तालुक्यातले दोन्ही साखर कारखाने जवळपास डिसेंबर पासून पैसे दिलेले नाही आणि बाहेरचे जे काही साखर कारखाने आहेत त्यांनी पण जानेवारी पासूनचे पैसे दिलेले नाही. म्हणजे ऊस उत्पादकाचे पैसे रखडलेले आहेत, केळी उत्पादक पूर्ण संपलेले आहे. बाजारात पैसा येणार कुठून? मार्केट संपूर्ण ठप्प झालंय. अशा स्थितीमध्ये शेतकऱ्याला जर खऱ्या अर्थानं उभं करायचं असेल आणि खऱ्या अर्थानं केळीचा जो शेतकरी आहे या शेतकऱ्याला जर खऱ्या अर्थानं त्याला उभं करायचं असेल, जीवदान द्यायचं असेल तर शासनानं निश्चितच प्रकारे यात लक्ष घातलं पाहिजे आणि काही शेतकऱ्यांना पण त्यामध्ये संघटित काम केलं पाहिजे. आणि हे जर काम झालं तर या शेतकऱ्याचा काहीतरी फायदा होईल. नाहीतर आज आपल्या शेतकऱ्याचं करोडो रुपयाचं जे नुकसान झालेलं आहे याला जबाबदार कोण सहकार्य करणार? पण जे झालं ते झालं. यापुढे तरी आपलं नुकसान होणार नाही यासाठी आता सर्वांनीच सतर्क राहणं गरजेचं आहे. नमस्कार.